वेलकम टू टेक्नो स्टडी चॅनल बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या टेक्नो स्टडी चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study FYGC, that is 11th physics, chapter 8 sound, part 4. Next point is factors affecting speed of sound. तर ध्वनीचा वेग जे आहे, या ध्वनीच्या वेगावरती कोणते कोणते फॅक्टर जे आहेत परिणाम करतात, त्यामध्ये आपण फर्स्ट फॅक्टर जे आहे इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. तर प्रेशरचा व्हेलॉसिटी ऑफ साऊंड वरती, ध्वनीच्या वेगावरती काय परिणाम होतो ते आपण इथं स्टडी करणार आहोत. अकॉर्डिंग टू लॅप्लास फॉर्म्युला, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर इज, लॅप्लासच्या करेक्टेड फॉर्म्युलानुसार व्हेलॉसिटी ऑफ साऊंड जे हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. यामध्ये गॅमा व्ही इक्वल टू अंडर रूट गॅमा पी बाय रो हा व्हेलॉसिटी फाइंड आउट करायचा फॉर्म्युला आहे अकॉर्डिंग टू लॅप्लास. याच्यामध्ये व्ही ही व्हेलॉसिटी आहे साऊंडची, गॅमा हा स्पेसिफिक रेशो आहे सीपी अपॉन सीव्ही, पी प्रेशर आहे, आणखीन रो जे डेन्सिटी आहे. तर याच्यामध्ये जर आपण एम, कॅपिटल एम इज द मास अँड व्ही इज द व्हॉल्यूम ऑफ एअर, जर कॅपिटल एम हे मास असेल, व्ही ही व्हॉल्यूम असेल, तर डेन्सिटी जे आपण मास आपण व्हॉल्यूम, रो ही डेन्सिटी, मास आपण व्हॉल्यूम अशी डिफाइन करतो. त्यामध्ये रोची व्हॅल्यू जे आहे एम बाय व्ही ही अशी पुट केली ह्या फॉर्म्युल्यामध्ये. इथं रोच्या ठिकाणी हे रो आहे डेन्सिटी, या ठिकाणी आपण व्हॅल्यू जर पुट केली तर हे इक्वेशन असं होईल व्ही इक्वल टू अंडर रूट गॅमा पी ॲज इट इज आहे. रोची किंमत आपण एम बाय व्ही पुट केली, एम बाय व्ही पुट केल्यानंतर हे रिव्हर्स मल्टिप्लाय केलं आपण, रिव्हर्स मल्टिप्लाय केल्यानंतर इथं हे व्ही इथं न्यूमरेटरला गेल्यानंतर असं होईल फॉर्म्युला अंडर रूट गॅमा पी व्ही बाय एम. तर ह्याच्यामध्ये ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर पीव्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट, हा बॉयल्स लॉ आहे. बॉयल्स लॉनुसार टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर पीव्ही कॉन्स्टंट असतं, प्रेशर इंटू व्हॉल्यूम हा जे प्रोडक्ट आहे, हा जे गुणाकार आहे, हा नेहमी कॉन्स्टंट असतो. ऑल्सो एम अँड गॅमा आर कॉन्स्टंट, हेन्स व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. तर याच्यामध्ये हे पीव्ही जे प्रेशर इंटू व्हॉल्यूम हे कॉन्स्टंट असतं जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर. आणखीन ऑलरेडी गॅमा आणि हे एम जे आहेत मास हे दोन्ही कॉन्स्टंट असतात, त्यामुळं व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते. तर त्याच्यामध्ये टेम्परेचर चेंज झाल्यानंतर, प्रेशर चेंज झाल्यानंतर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड जे आहे, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड चेंज होत नाही, कॉन्स्टंट असते. देअरफॉर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अ चेंज इन प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. तर साऊंडची व्हेलॉसिटी जे आहे त्याच्यामध्ये प्रेशर चेंज झाल्यानंतर एअर मधलं, तर ह्या व्हेलॉसिटीवरती काहीही परिणाम होत नाही प्रेशरचा. हेच आपण दिस कॅन बी सीन इन अनदर वे फॉर गॅसेस मीडियम पीव्ही इक्वल टू एनआरटी अँड एन बीइंग द नंबर ऑफ मोल्स. तर आपल्याला हे गॅस फॉर्म्युला माहित आहे, पीव्ही इक्वल टू एनआरटी. या फॉर्ममध्ये आपण हेच इक्वेशन पुन्हा एकदा लिहू शकतो. तर ह्या ठिकाणी पीव्ही जे आहे हे पीव्ही आपण जर रिप्लेस केलं ह्या एनआरटी, एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स आहे, तर हे इक्वेशन असं होईल व्ही इक्वल टू अंडर रूट गॅमा एनआरटी बाय एम. पैकी नंबर ऑफ मोल्स गॅमा एम आर टी हे ऑलरेडी कॉन्स्टंट आहेत, त्यामुळे टेम्परेचर जर आपण कॉन्स्टंट ठेवलं तर हे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट येते, त्यामुळं व्हेलॉसिटीवरती प्रेशरचा काहीही परिणाम होत नाही. नो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. नेक्स्ट पॉइंट इज इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन स्पीड ऑफ साऊंड. तर तापमानाचा ध्वनीच्या वेगावरती काय परिणाम होतो ते आपण इथं पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सपोज व्ही नॉट दॅट इज व्ही झिरो अँड व्ही आर द स्पीड्स ऑफ साऊंड ॲट टी झिरो दॅट इज टी नॉट अँड टी इन केल्विन रिस्पेक्टिव्हली. तर आपण टी झिरो तापमान असतेवेळचा वेग जे आहे तर आपण व्ही झिरो मानला, टी तापमान असतेवेळचा वेग आपण व्ही मानला, म्हणजे वेगवेगळ्या दोन तापमानाला आपण वेगवेगळा वेग मानलेला इथं आपण. टी तापमान असतेवेळी व्ही वेग आहे, टी नॉट किंवा आपण त्याला टी झिरो म्हणतो, ह्या तापमानाच्या वेळी असणारा वेग जे आहे व्ही झिरो आहे. तर लेट रो नॉट किंवा रो झिरो अँड रो बी द डेन्सिटीज ऑफ गॅस ऍट दीज टू टेम्परेचर. तर ह्या तापमानाला, टी झिरो तापमानाला असणारी डेन्सिटी जे घनता रो झिरो आहे, हे रो आहे सिम्बॉल. आणखी टी तापमानाला असणारी डेन्सिटी जे ही रो मानली तर
The velocity of sound at temperature T0 and T can be written by using. तर ह्या वेगवेगळ्या तापमानाला T आणि T0 तापमानाला आपण लॅपलासचा व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा करेक्टेड फॉर्म्युला जे आहे त्या फॉर्म्युलानुसार व्हेलॉसिटी आपण अशी लिहू शकतो. तर T0 तापमान जे ऍक्च्युअली फॉर्म्युला V इक्वल टू अंडर रूट गॅमा RT बाय M आहे. पण यामध्ये आपण T0 तापमान टाकल्यानंतर व्हेलॉसिटी V0 घेतली आपण. आणखीन T तापमानला असणारी व्हेलॉसिटी V घेतली. बाकीच्या टर्म्स ऍज इट इज फक्त इथं T0 च्या ठिकाणी इथं V0 आले, T च्या ठिकाणी इथं T च्या ठिकाणी V आलेला आहे. हे दोन आपण वेगवेगळ्या तापमानाला असणारा वेग आपण V0 आणि V इथं लिहिला. दोन्ही इक्वेशन आपण डिवाइड केली, लेफ्ट हँड साइड डिवाइड बाय लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड डिवाइड बाय राइट हँड साइड. तर असं होईल V अपॉन V नॉट इक्वल टू अंडर रूट गॅमा RT बाय M डिवाइडेड बाय अंडर रूट गॅमा RT0 बाय M. तर या ठिकाणी M आणखी गॅमा हे कॅन्सल केलं आपण आणि रिव्हर्स मल्टिप्लाय केल्यानंतर हे रिमेनिंग टर्म जे आहेत RT बाय RT0 येतं. पुन्हा R पण आपण हे कॅन्सल केलं, R कॅन्सल नंतर V अपॉन V नॉट इक्वल टू अंडर रूट T बाय T नॉट. तर दिस इक्वेशन शोज दॅट स्पीड ऑफ साऊंड इन एअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ एब्सोल्यूट टेम्परेचर. तर व्हेलॉसिटी जी आहे ही व्हेलॉसिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट T रूट टेम्परेचर जे आहे असे अवलंबून असते. म्हणजे ध्वनीचा वेग जे आहे तापमानावरती अवलंबून असतो. तापमान वाढल्यानंतर वेग वाढतो, टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. हे डायरेक्टली आहे अंडर रूट T आहे. Thus स्पीड ऑफ साऊंड इन एअर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. तापमान वाढल्यानंतर हा वेग हवेमधला ध्वनीचा वाढत असतो. दिस इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन स्पीड ऑफ साऊंड. तर आपण ह्या इक्वेशन मध्ये वरील इक्वेशन मध्ये आपण जर T आणखीन T0 जे ह्यांच्या व्हॅल्यू अशा घेतल्या, टेकिंग T0 दॅट इज T नॉट इक्वल टू 273 केल्विन अँड रायटिंग T इक्वल टू 273 प्लस स्मॉल t केल्विन वेअर T इज द टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. तर वरील आपण इक्वेशन मध्ये या T च्या आणि T0 च्या व्हॅल्यू जर पुट केला तर हे इक्वेशन असं होईल. द रेशो ऑफ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर ॲट T डिग्री सेल्सिअस टू द that at 0 degree Celsius is given by V upon V0 equal to, इथं आपण इक्वेशन T upon T0 कॅल्क्युलेट केलं होतं व्हेलॉसिटी वरती होणारा परिणाम तापमानाचा. त्यामध्ये T ची व्हॅल्यू आपण 273 प्लस स्मॉल t आणखी T नॉट ची व्हॅल्यू आपण 273 टाकलेली आहे. तर यामध्ये हे सेपरेट डिवाइड केल्यानंतर 273 डिवाइड बाय 273 हे 1 येईल, आणखी स्मॉल t डिवाइड बाय 273 हे सेपरेट लिहिलं आहे. आणि यामध्ये आपण 1 डिवाइड बाय 273 जे आहे याला आपण जर अल्फा मानलं तर हे असं होईल इक्वेशन. लेफ्ट हँड साइड ॲज इट इज आहे 1 प्लस हे 1 डिवाइड बाय 273 जे ह्याच्या ठिकाणी आपण अल्फा मानलं तर स्मॉल t ॲज इट इज आहे. तर लेफ्ट हँड साइड सेम आहे. तर हे जे रूट टर्म आहे हे रूट आपण असं लिहू शकतो ब्रॅकेट रेस टू हाफ रेस टू 1/2 1 प्लस अल्फा t ॲज इट इज आहे. हा रूट निघाल्यानंतर वर्गमूळ काढल्यानंतर आपण रेस टू हाफ लिहिलं. ॲज अल्फा इज व्हेरी स्मॉल वी कॅन राईट. आता हे अल्फा ही व्हॅल्यू जे आहे व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. आपण हे जर 1 प्लस अल्फा टी रेस टू हाफ जे आहे हे बायनॉमियल थेरम जे आहे बायनॉमियल थेरम नुसार एक्सपांड केलं म्हणजे जसं आपण 1a प्लस b रेस टू n जे असतं तो फॉर्म्युला आपण एक्सपांड केल्यानंतर या काही स्टार्टिंगच्या टर्म घेतल्या पुढच्या टर्म निग्लेक्ट केले कारण त्यांच्या व्हॅल्यू फार कमी येतात. कारण का अल्फा ऑलरेडी स्मॉल असल्यामुळे त्याच्या पुढच्या हायर व्हॅल्यू स्क्वेअर क्यूब वगैरे आहेत ना हे फार कमी येतात. त्यामुळे आपण त्या हायर व्हॅल्यू निग्लेक्ट केला. पहिला दोनच टर्म कन्सिडर केला तर असं होईल इक्वेशन. हे V नॉट इकडचं हे डिनॉमिनेटरचं इकडे आलं तर मल्टिप्लाय झालेलं आहे. आणखी हे 1 प्लस हाफ अल्फा टी ह्याच्या पुढे पण प्लस मायनस अल्फा स्क्वेअर वगैरे अशा पुढे टर्म्स आहेत पण ते आपण व्हॅल्यू स्मॉल असल्यामुळे निग्लेक्ट केल्यात. फक्त फर्स्ट 2 टर्म्स कन्सिडर केलेत युझिंग बायनॉमियल एक्सपान्शन. बायनॉमियल एक्सपान्शन केल्यानंतर हे V इक्वल टू V नॉट 1 प्लस 1/2 ॲज इट इज आहे. फक्त अल्फाची व्हॅल्यू जी आपण इथे घेतली होती 1/273 ती पुन्हा टाकलेली आहे 1/273. तर 273 इंटू 2 जे आहे ही व्हॅल्यू पुढे आपण 1/546 झालेलं आहे. बाकी जर रिमेनिंग टर्म्स ॲज इट इज फक्त आपण इथं 2 गुणले 273 हे 546 झालेलं आहे. नेक्स्ट हे V ने इनसाइडला मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटमध्ये तर हे V नॉट आलेलं आहे प्लस V नॉट बाय 546 इंटू T. बट V नॉट इज 332 मीटर पर सेकंड ॲट 0 डिग्री. तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड ॲट 0 डिग्री जे आहे हे ऑलरेडी कॉन्स्टंट आहे 332 व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू आपण जर पुट केली तर हे V नॉटची व्हॅल्यू 332 बाय 546
तर हे अप्रॉक्सिमेटली 0.61 तर रिमेनिंग टर्म्स ॲज इट इज आहेत. व्ही नॉट ॲज इट इज आहे, टी ॲज इट इज आहे. फक्त 332 डिवाइड बाय 546 हे 0.61 आलेलं आहे. That is for 1 degree rise in temperature, velocity increases by 0.61 मीटर पर सेकंड. म्हणजे 1 डिग्रीनं तापमान जर वाढलं तर वेलॉसिटी ऑफ साऊंड जे आहे, वेलॉसिटी ऑफ साऊंड 0.61 मीटर पर सेकंड एवढ्या व्हॅल्यूनं वाढत असतो. तर आपल्या टीची व्हॅल्यू आपण जर 1 घेतली तरी 0 तापमानाची असतानाची वेलॉसिटी त्यामध्ये हे ॲडिशन होते. 1 डिग्री तापमानाला 0.61 मीटर पर सेकंड इतका वेग वाढत असतो. तर ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे वेलॉसिटी टेम्परेचरवर डिपेंड आहे, पण आपण 1 डिग्री टेम्परेचरला किती वेग वाढू शकतो आपण इथं कॅल्क्युलेट केलं तर ते 0.61 मीटर पर सेकंड इतका वेग वाढू शकतो एका डिग्रीला. 2 डिग्री वाढलं तर हे 0.61 इंटू 2 करायचं, तेवढ्या व्हॅल्यू यामध्ये ऍड होत असते. दिस इज द वेलॉसिटी ऑफ इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन वेलॉसिटी ऑफ साऊंड. नेक्स्ट वन इज इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी ऑन स्पीड ऑफ साऊंड. तर ह्युमिडिटी जे आहे, ह्युमिडिटीचा स्पीड ऑफ साऊंड वरती ध्वनीच्या वेगावरती काय परिणाम होतो आपण ते पाहणार आहोत. तर ह्युमिडिटी जे आहे, ह्युमिडिटी म्हणजे मॉइश्चर इन एअर डिपेंड्स अपॉन द प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर इन इट. तर हवेमधलं दवबिंदू जे आहेत, पाण्याचं प्रमाण जे आहे, त्या पाण्याच्या प्रमाणावरती मॉइश्चर म्हणजे ह्युमिडिटी डिपेंड असते. वॉटर कंटेंट इन एअर. Let rho m and rho d be the densities of moist and dry air respectively. तर मॉइश्चर एअरची डेन्सिटी रो एम मानली, आणखी ड्राय एअर जे कोरडी हवा याची आपण डेन्सिटी रो डी मानली. तर इफ Vm and Vd are the speeds of sound in moist and dry air, then using तर मॉइश्चर एअर मधली व्हेलॉसिटी जे Vm मानली आणि ड्राय एअर मधली व्हेलॉसिटी Vd मानली, तर व्हेलॉसिटी जे आहे आपण असं लिहू शकतो. व्हेलॉसिटी इक्वेशन आपल्याला माहिती आहे ऑलरेडी. लॅपलास करेक्टेड इक्वेशन जे व्ही इक्वल टू अंडर रूट गॅमा पी बाय रो. त्यामध्ये मॉइश्चर एअरची डेन्सिटी रो एम लिहिली तर व्हेलॉसिटी Vm होईल. ड्राय एअरची डेन्सिटी जे रो डी असेल तर व्हेलॉसिटी Vd होईल. रिमेनिंग टर्म्स ॲज इट इज आहेत आणि आपण हे लेफ्ट हँड साइड डिवाइड बाय लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड डिवाइड बाय राईट हँड साइड केल्यानंतर हे इक्वेशन असं होईल. Vm बाय Vd आणि राईट हँड साइड जे आहेत रूट गॅमा पी बाय रो एम आणखीन डिवाइडेड बाय रूट गॅमा पी बाय रो डी. हे रिव्हर्स मल्टिप्लाय केल्यानंतर असं होईल. हे गॅमा पी कॅन्सल झाल्यानंतर रिव्हर्स मल्टिप्लाय केल्यानंतर हे रो डी वरती जाईल, आणखीन रो एम हे डिनॉमिनेटर येईल इथं. तर मॉइश्चर एअर इज ऑलवेज लेस डेन्स दॅन ड्राय एअर. दॅट इज डेन्सिटी ऑफ मॉइश्चर एअर इज लेस दॅन डेन्सिटी ऑफ ड्राय एअर. कोरड्या हवेपेक्षा मॉइश्चर एअर जे आहे, मॉइश्चर एअरची डेन्सिटी कमी असते. त्यामुळे इथं डेन्सिटी कमी असेल तर बघा व्हेलॉसिटी जे आहे मॉइश्चर एअरची जास्त असेल, आणखीन ड्राय एअरपेक्षा. मॉइश्चर एअरची डेन्सिटी कमी असल्यामुळं मॉइश्चर एअरमध्ये व्हेलॉसिटी जास्त असते, कारण इथं डिनॉमिनेटरला रो एम आहे. Thus the speed of sound in moisture air is greater than speed of sound in dry air. That is, speed decreases with increase in moistness of air. तर मॉइस्टनेस जर वाढलं म्हणजे मॉइश्चर जे आहे, मॉइश्चर म्हणजे प्रेझेन्स ऑफ वॉटर वेपर, वॉटर कंटेंट इन एअर, हे जर वाढलं तर मॉइश्चर एअरमध्ये व्हेलॉसिटी जास्त असते ड्राय एअरपेक्षा. कोरड्या हवेमध्ये व्हेलॉसिटी कमी असते. दिस इज द इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी ऑन स्पीड ऑफ साऊंड. Next one is principle of superposition of waves. Two wave patterns can overlap in the same region of the space without affecting each other. तर दोन वेव्हचे पॅटर्न जे आहेत, हे दोन वेव्हचे पॅटर्न ओव्हरलॅप होऊ शकतात. ओव्हरलॅप झाल्यानंतर ते दोघांची इनिशियल फेज जे आहे त्याला इफेक्ट न करता ते त्यामध्ये ओव्हरलॅपिंग होत असतं, मिक्सिंग होत असतं, कंबाईन होत असतात. तर ह्या डायग्राममध्ये दाखवले पहा. त्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स. When two or more waves traveling through a medium arrive at a point of medium simultaneously, each wave produces its own displacement at that point independent of each other. तर ही ब्ल्यू कलर आणखीन रेड कलरच्या दोन वेव्ह जे आहेत, ह्या दोन वेव्ह एकाच ह्याच्यावरती लाईनवरती ट्रॅव्हलिंग होत आहेत. त्या मिक्स झाल्यानंतर ही जी ब्लॅक कलरची वेव्ह तयार झाली ही रिझल्टंट वेव्ह तयार होते.
Hence the resultant displacement at that point is equal to vector sum of displacement due to all the waves. तर या दोन्हींची ऍडिशन जे असते डिस्प्लेसमेंट जे तर यांची व्हेक्टर सम असते. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी 1 अँप्लिट्यूड असेल, ब्लू वेव्हची रेड वेव्हची 1 अँप्लिट्यूड असेल, तर दोन्ही ऍड झाल्यानंतर 2 अँप्लिट्यूड यामध्ये होत असते रिझल्टंट वेव्हची. एकाची +1 आणि दुसऱ्याची -1 जर अँप्लिट्यूड असेल तर रिझल्टंट 0 अँप्लिट्यूड होत असते. अशा प्रकारे व्हेक्टर समच्या फॉर्म मध्ये ही वेव्ह ऍड होत असते. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. म्हणजे दोन वेव्ह मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट वेव्ह जी तयार होते, तर ह्या रिझल्टंट वेव्हची जे अँप्लिट्यूड असते ह्या दोन्ही वेव्हची व्हेक्टर सम असते. व्हेक्टर सम नंतर ही रिझल्टंट वेव्ह ऍड होते. ह्या दोन वेव्ह दाखवल्यात पाहिजे यामध्ये डायग्राम मध्ये, या एनिमेशन मध्ये. ही ब्लॅक कलरची रिझल्टंट वेव्ह ही या दोन्हींची मिक्सिंग आहे, ऍडिशन आहे, ओव्हरलॅपिंग आहे. रिझल्टंट वेव्ह अशा प्रकारे तयार होत असते. नेक्स्ट वन इज इको, रिव्हर्बेशन अँड अकॉस्टिक्स. त्यामध्ये साऊंड वेव्स ओबे द सेम लॉज ऑफ रिफ्लेक्शन ॲज दोज ऑफ लाईट. तर प्रकाशामध्ये ज्या प्रकारे रिफ्लेक्शन वगैरे होत असतं, परावर्तन, त्याप्रमाणे साऊंड वेव्ह मध्ये सुद्धा हे परावर्तन होत असतं. त्यामध्ये फर्स्ट आहे इको. An echo is the repetition of the original sound because of reflection from some rigid surface at a distance from the source of sound. तर सोर्स ऑफ साऊंड मधून ज्यामधून साऊंड बाहेर पडतो तिथून साऊंड निघाल्यानंतर पुढे रिजिड सपोर्ट वरती, रिजिड पदार्थावरती ह्या साऊंड वेव्ह पडल्यानंतर साऊंड वेव्ह रिफ्लेक्शन होते, परावर्तन होऊन परत तीच साऊंड वेव्ह पुन्हा एकदा आपल्याला ऐकायला मिळते. याला आपण इको म्हणतो. त्याच्यामध्ये ह्या अॅनिमेशन मध्ये दाखवले पहा. तर ह्या दरीमध्ये हा आपण जर जोरात ओरडलो तर हा साऊंड जाऊन तिथं इन्सिडेंट होतो ह्या रिजिड सपोर्टवरती, आणखीन परत रिफ्लेक्ट बॅक होऊन आपला तोच साऊंड पुन्हा एकदा ऐकायला मिळतो. ह्याला आपण इको म्हणतो. तर यामध्ये इफ वी शाउट इन अ हिली रिजन वी आर लायकली टू हिअर इको. तर हिली रिजन जे दर्याखोऱ्यामध्ये मोठ्यानं आपण जर ओरडलो, शाउटिंग केलं, तर हा साऊंड ह्या पुढे रिजिड सपोर्टवर जाऊन इन्सिडेंट होऊन रिफ्लेक्ट होऊन परावर्तित होऊन आपला पुन्हा ऐकायला मिळतो. Our brain retains sound for 0.1 second. Thus, for us to hear distinct echo, the sound should take more than 0.1 second after starting from the source to get reflected and come back to us. पण हे इको ऐकण्यासाठी काही कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर आपला इको ऐकू येतो. प्रत्येक ठिकाणी आपल्याला इको ऐकू येत नाही, कारण एक वेळा कानावरती आपला साऊंड पडल्यानंतर तो साऊंड 0.1 सेकंद आपल्या त्या कानावरती तसाच रिमेन असतो. तेवढ्या वेळेत पुन्हा जर साऊंड आपल्याला त्या कानावरती पडल्यानंतर तो आपल्याला डिस्टिंग्विश करता येत नाही, ओळखता येत नाही, सेमच साऊंड असतो. पण 0.1 सेकंद नंतर जर आपल्या साऊंडवर आपल्या कानावरती परत तोच साऊंड परत पुन्हा एकदा पडला तर आपण त्या दोन्ही मधला फरक ओळखू शकतो. म्हणून 0.1 सेकंद नंतर जो साऊंड आपल्याला ऐकू मिळेल, एकच आपण डायरेक्ट आपण बोलल्यानंतर आपल्या कानातला ऐकू येईल साऊंड. परत हा साऊटिंग म्हणजे हा समजा हा पर्सन जे आहे व्यक्ती ही ओरडल्यानंतर त्याला डायरेक्ट एक ऐकू येतो तो साऊंड. आणखीन पुढे जाऊन हे हिल एरियामध्ये जाऊन साऊंड तो ह्या यावरती आदळून परत रिफ्लेक्ट होऊन आला तो साऊंड. ह्यामधला टाइम जर 0.1 सेकंद असेल तरच तो आपल्याला अगोदरचा साऊंड आणि नंतरचा साऊंड यामधला फरक कळतो. इको म्हणून हे जर आपल्याला डिस्टन्स काढायचं झालं तर डिस्टन्स हे स्पीड इंटू टाइम. स्पीड जे हे 344 आहे ध्वनीचा वेग. 0.1 सेकंद मल्टिप्लाय केल्यानंतर टाइम नंतर 34 मीटर म्हणजे डिस्टन्स जे to be able to hear a distance echo, the reflecting surface should be distance of half of this above distance, that is 17.2 meter. म्हणजे जाऊन परतायचं अंतर जे आहे ह्या रिजिड ऑब्जेक्टला धडकून परतायचं अंतर जे आहे ते 34 मीटर याच्या हाफ केल्यानंतर म्हणजे जायचं आणि यायचं जे आहे यामध्ये हाफ जे 17.2. म्हणजेच इको जर आपल्याला ऐकू यायचं असेल तर कमीत कमी डिस्टन्स जे 17.2 मीटर असावं लागतं, कारण त्याच्याशिवाय हा टाइम जे 0.1 सेकंद पेक्षा जास्त होऊ शकत नाही. म्हणून कमीत कमी अंतर जे 17.2 इतकं पाहिजे तर आपल्याला इको ऐकू शकतो. 17.2 पेक्षा जास्त अंतराला आपल्याला इको ऐकू शकतो, पण 17.2 पेक्षा कमी अंतरावरती साऊंड जर जाऊन इन्सिडेंट होऊन मागाला परताला ऐकायला आपल्याला तर आपल्याला इको ऐकायला मिळत नाही. दिस इज अबाउट इको. नेक्स्ट वन इज रिव्हर्बेशन. तर रिव्हर्बेशन जे आहे द साऊंड
wave get reflected multiple times from the wall and roof of a closed room which are nearer than 15 meter. तर 15 मीटर पेक्षा कमी अंतरावरती वॉल जर असतील रूम मधल्या तर आपण बोलल्यानंतर साऊंड जे आहे हा साऊंड ह्या वॉलवरती जाऊन आदळतो, इन्सिडेंट होतो, कोलाइड होतो आणि परत मल्टिपल टाइम म्हणजे बऱ्याच वेळा रिफ्लेक्ट होऊन हा परत आपल्याला ऐकायला मिळतो आणि हे सर्व साऊंड जे आहे हे साऊंड एकत्र येऊन आपल्याला वेगळा मोठा आवाज येतो, त्याला आपण रिव्हर्बेशन असे म्हणतात. तर यामध्ये हे पहा, यामध्ये हा पर्सन आहे, ही रूम आहे. ज्यावेळी इथून साऊंड हा इमिट करेल, बोलेल, त्यावेळी ही साऊंड वेव्ह जी आहे ही वेगवेगळ्या प्रकारची इथं जाऊन इन्सिडेंट होईल, रिफ्लेक्ट होईल, परत इथं इन्सिडेंट होईल, रिफ्लेक्ट होईल, किंवा इथून निघालेली वेव्ह अशी जाईल, इथं रिफ्लेक्ट होईल, इथं रिफ्लेक्ट होईल, परत याच्या कानावरती पडेल. अशा वेगवेगळ्या मल्टिपल रिफ्लेक्शनमुळे हा साऊंड वेव्ह एकत्र आल्यानंतर मोठा साऊंड ऐकायला मिळतो. This causes a single sound to be heard not just once but continuously is called reverberation. आता हा जे आहे तो साऊंड असा कंटिन्युअसली रिफ्लेक्शन आपल्याला ऐकायला मिळतो, त्याला आपण रिव्हर्बेशन असे म्हणतात. If the time between successive reflection of the particular sound wave reaching us is small, the reflected sound gets mixed up and produces a continuous sound of increased loudness which can't be heard clearly. तर ह्या सर्व रिफ्लेक्टेड वेव्ह ज्या ह्या रिफ्लेक्टेड वेव्हज ह्या 0.1 सेकंड पेक्षा कमी टाइम मधून आलेल्या ह्या ज्या आहेत ह्या कानावरती पडल्यानंतर ह्या मिक्स होऊन आपल्याला मोठा साऊंड ऐकायला मिळतो आणि तो आपल्याला मल्टिपल रिफ्लेक्शन असतो, एकच साऊंड नाही, असे वेगवेगळे साऊंड्स रिफ्लेक्शन ऐकायला मिळतात. त्यामुळे आपल्याला हे एकच साऊंड आपल्याला आयडेंटिफाय होत नाही, तो काय बोललेला आहे लक्षात येत नाही. Reverberation can be decreased by making the walls and roofs rough and by using curtains in the hall to avoid reflection of sound. तर रिव्हर्बेशन हे अवॉइड करण्यासाठी ह्या रूम मध्ये वगैरे आपण रूफ्स जे आहेत हे रब करू शकतो किंवा कर्टन्स जे आहेत पडदे लावू शकतो. म्हणजे त्यामुळे काय होतं, रिफ्लेक्शन जे आहे रिफ्लेक्शन कमी होऊन रिव्हर्बेशन कमी होतं. किंवा चेअर्स अँड वॉल सरफेस आर कवर्ड विथ साऊंड ऍब्सॉर्बिंग मटेरियल. तर साऊंड ऍब्सॉर्बिंग मटेरियल जे कर्टन्स वगैरे ह्या ऍब्सॉर्बिंग मटेरियलनं चेअर वगैरे आहेत किंवा सरफेस आहेत हे कव्हर जर केले तर ह्या रिव्हर्बेशन जे हा रिव्हर्बेशन कमी होऊ शकतं. हे अशा प्रकारे आपण रिव्हर्बेशन कमी करू शकतो. कारण रिव्हर्बेशन झाल्यानंतर आपल्याला तो साऊंड परत मल्टिपल टाइम ऐकायला आल्यामुळे हे एकत्र येऊन मोठा साऊंड तयार होतो आणि आपल्याला व्हिज्युअलाइज होत नाही, म्हणजे काय बोललेलं आहे ते लक्षात येत नाही. दिस इज अबाउट रिव्हर्बेशन. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.